हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात. जगदंब जगदंब. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे अन्वीज टिफिन व्लॉग किंवा प्रियंका अँड अन्वी व्लॉग. तर या व्लॉगमध्ये मी काय करते, रोजच्या आपलं जे अन्वीचं जे मी टिफिन देते त्याचे व्हिडिओज मी शेअर करत आहे. तर जसं की आपल्या चॅनलचं नाव आहे अन्वीज टिफिन व्लॉग, त्याप्रमाणे माझी मुलगी अन्वी आहे आणि ती अर्ली मॉर्निंग स्कूलला जाते. तर तिच्या टिफिनला मी काय काय देते, त्याच्या ज्या आयडियाज आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर करते. तर तिच्या टिफिनला मी याच्यासाठी शेअर करते आयडियाज, की तुम्हालाही तुमच्या मुलांना किंवा तुम्हाला स्वतः ऑफिसला जाताना किंवा बाहेर कुठेही जाताना तुम्ही टिफिनला काय काय नेऊ शकता याच्या आयडिया. तशा आयडिया तर सगळ्यांनाच असतात, पण एक माझ्याकडे एक छोटासा प्रयत्न, की तुम्ही काय देऊ शकता. तर काही नाही, आज मी अन्वीला दिलेलं मशरूम आणि चपाती. तर अन्वीला मशरूम हे खूप आवडतात. तर ती मला म्हटली होती, की मम्मा मला रोलच दे मशरूमचा. पण मी तिला म्हटलं, की मी तुला मंथमधून एकदाच किंवा दोनदाच चीज देऊ शकते. मी इतकं काही तुला चीज 3 किंवा 4 वेळा अलाव नाही करणार आहे. मग तिला मी सिंपल अशी मशरूमची भाजी, काही नाही तेल टाकलं, त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकली आणि मशरूम आधी स्वच्छ धुवून घेतले. मग त्याला चिरले उभे आणि त्याच्यामध्ये टाकलं. मग तिखट, मीठ वगैरे टाकून त्याला हलवलं आणि थोडंसं झाकून ठेवलं. झाली आपली मशरूमची भाजी तयार. आणि मग थोड्याशा 2 बारीक-बारीक पोळ्या लाटल्या आणि तिला दिल्या. आता मुलांना आहे ना, खूप सारं चीज वगैरे, अन्वीला काही चीज असं फार आवडत नाही, की खूप आग्रह करून. पण तिला रोल आवडतो. मग ती मला म्हटली, की बिना चीजचा रोल दे. मग त्याच्यामध्ये थोडं तरी आपल्याला सॉस टाकावं लागेल, पण सॉस मग तिला आवडत नाही. मग रोल एकूण एक तोच आला, की चीजशिवाय रोलला काही अर्थ नाही. मग त्याच्यामुळे मी कॅन्सल करून मी तिला भाजीच दिलेली आहे. मग अशा प्रकारे आज मी तिला सिंपल साधी अशी मशरूमची भाजी दिली आणि चपात्या दिल्या आणि आपले 2 नेहमीप्रमाणे दूध इथं तापत आहेत. तर अशा प्रकारे चपात्या आहे. आता 2 दूधचा मॅटर काय आहे तुम्ही म्हणजे म्हणाल, तर 2 दूध असे असतात, की एक आहे ते गिर गाईचं दूध आहे, सॉरी गावरान गाईचं दूध आहे, आणि एक असतं ते आपलं म्हशीचं दूध असतं. आणि अन्वीला देते मी पपया. आता स्ट्रॉबेरी वगैरे असतात, पण ते मी दुपारी देते. सकाळी मग अन्वीला फ्रूटमध्ये मी शक्यतो पपया देते आणि डाळिंब मी काही तिला देत नाही. डाळिंबाची रिस्क असते मुलांना. मी स्वतः एक प्रीस्कूल टीचर राहिलेली आहे आणि मुलांनी आमच्या स्कूलमध्ये खूप सारे डाळिंब भरपूर वेळा नाकामध्ये घातलेले आहेत. तर डाळिंबाची रिस्क नको म्हणून मी अन्वीला आत्तापर्यंत कधीच डाळिंब स्कूलमध्ये दिलेलं नाही आहे. आणि ही होती आपली पास्ताची रेसिपी, ज्याचा फुल व्हिडिओ मी माझ्या शॉर्टवरती अपलोड केला आहे 2 पार्टमध्ये. तर तुम्ही नक्की पहा. आणि इतका डिलिशियस आणि इतका सुंदर आणि इतका टेस्टी हा पास्ता झाला, की पाहूनच तोंडाला पाणी सुटते. तर खाल्ल्यावर तिथं काय, अन्वीचा तर फेवरेट आहे. आणि मी बनवलेला पास्ताच अन्वीला आवडतो. कुठलाही बाहेरचा पास्ता अन्वीला जास्त आवडत नाही. ती म्हणते, की मम्मा तू बनवलेला पास्ता खूप यम्मी असतो. म्हणून मी यूट्यूबवरती ही रेसिपी अपलोड केली आहे. तर तुम्ही नक्की जाऊन पहा आणि बनवा. धन्यवाद. स्टे ट्यून्ड.